नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही दोघं बसून आहोत इथं खुर्च्यावर आणि आज आम्ही गेलो वररेले तर आम्हाला दिसलं एक जुगाड। त्याची कहाणी सांगतो त्या जुगाडाची। असं आहे ते, आज मी तू सांग त्याची कहाणी सांग थोडी। सांगलं त्या पोरगं कसं होतं, पोरगी कशी होती सांग ना। अरे याचा विचार असा चालू आहे, ह्या पुट्ट्याला गर्लफ्रेंड भेटू शकते तर आम्हाला का नाही बा। गर्लफ्रेंड साधी सुधी नव्हती त्याची, एक नंबर कडक जबरदस्त। आणि त्या पुट्ट्याकडे पाहिलं तर पुट्ट कार साला का करावं म्हणलं। आता काही कमी आहे का, आहे का पोरेले तशीच आवडते कार बनावं माणसानं। साल विचार येते माणसाले। आणि आम्हाला रील्स येते साल लव वाल्या, काय करायचं ह्या रील्स चुलीत घालायचा, माझी गांडीत घालायची ती रील्स मायच्या। आणि चुकून साला कोणत्या रील्सले लाईक दिसली ना आणि मित्राला दिसली, त्या दिवशी मित्राची त्या लवच्या रीलले लाईक होती तर त्याचा मित्रानं असा भयानक गेम घेतला का सांगू। पाप्पा बाबाने लाज येऊन गेली त्याले। चुकून साठी कोणत्या रील्सले लाईक गेली त्याचंही भीव लागते, बरोबर आहे का नाही? ते का म्हणणं आहे? बरोबर। मग विषय असा आहे, का म्हणलं हम जा रे दुकानात काय रे येऊ गुपचूप खाऊ। या 4 दिवस झाले गुपचूप चार म्हणतात, चारत नाही, एकटं जाऊन खायचा विचार चालू आहे याचा। पैसा कोण देणार आहे? तर आज आमच्या गावात देव्या बसणार, देव्या आमच्या गावात म्हणूनच नाही सगळीकडे देव्या बसणार आहे। तर बँजो विंजो आहे म्हणते, पाहायला जायचा विचार चालू आहे, पण लई लांब आहे, बस स्टँडवर जावं लागते। बहुत मावला खतरनाक, डीजे आहे म्हणते। डीजे ना धुमाल पण आहे म्हणते। 2-4 देव्या आहे, पाहू म्हणलं देवीची मजा थोडी कसं आहे काय आहे। साली लाईव्ह एवढी बोरिंग चालू आहे ना, काही विचारू नका। इथं नंदुरी खेड्यातलं गाव झालं, एक तर खिशात 1 रुपयाला 21 वर्षाचा झालं। या गोष्टीची लाज येत आहे। 21 वर्षाचा झालो मी, म्हणलं 15-20 दिवस झाले असत, खिशात 1 रुपयाला आहे। चला मराव का आता विचार चालू आहे। याच्याकडे आलो, हे काही चालत म्हणलं, हे म्हणते याला म्हणलं चाल बस स्टँडकडं गाडीत पेट्रोल नाही म्हणते, पेट्रोल टाक म्हणते विचारावर। चालत हो असं झालं ना, भिकारी आला भीक माग, काय म्हणते ते भिकारी भीक मागायच्याच घरी भीक मागायला आला काहीतरी म्हणते, कसं काहीतरी आहे ना का। मग खिशात 1 रुपया नाही, एवढं वर्षाचं झालं सालं माचान। तर काम भेटताय तर काम आहे अशी होलसेल मध्ये भेटत आहे। काम होलसेल मध्ये भेटत आहे, एक ते चांगलं। आता सोयाबीन निघावं झालं पाण्याला, आमचा सोयाबीनचा सत्यानाश केला शेतकऱ्याचे हाल का सांगू तुम्हाला आता। अरे बाबा बाबा हा आपला शेतकरी यायलीच विचार हाल सांगू ते का म्हणते ना। या मित्रांनो आपलं उन्हाळ्याचं ग्राउंड तुम्हाला दाखवतो। उन्हाळ्यात आपला होता इथं पुरा टाइमपास, पुरत दाखवतो तुम्हाला, पाहून घ्या। कचरा तर भरपूर झाला आहे ग्राउंडवर, काही विचारू नका, कोणी लक्ष देत नाही आता सध्या तरी। उन्हाळ्यात तर येतो पुरा मजा येते, पुरा माहोल करून टाकतो आम्ही। गावात म्हणलं तर खेळायला काही कमीच नाही, कुठे भेटते खेळायला जागा। क्रिकेट खेळतो आम्ही इथं बढियामध्ये। नवच कोणी आपले पोट्टेशाही इकडे नाही आले, मी ना आकाश दोघंच जण इथं बसून। साईडनंच नदी आहे, नदी आपली साईडनं जास्त दूरही नाही। आणि जो पुलाचा मोर्चा काढला होता तो इथंच पूल आहे वर, त्याच पुलाच्या मोर्चासाठी आम्ही गेलतो बाग तहसीलमध्ये। तर तिकडं देवी पाहायला जायचा विचार चालू होता, तिकडूनच मित्राचा फोन आला म्हणते डीजे आला आहे, बँजो आला आहे। तर आमचा विचार दोघांचा असाच आला का बँजो पाहायला जावं म्हणले। तर दोघे बसून गेलो परेशान होऊन, आणि ह्या परेशान झाला तर याचं बोलणं एवढं खतरनाक राहते, नुसत्या चिरक्याशिवाय बाकी काही नाही। प्रत्येक सेंटेन्सले चिरका शब्द लागलाच पाहिजे, मादरचोद सगळ्यात नंबर 1 वर हा शब्द लागलाच पाहिजे। तर आता म्हणलं आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करू। आम्ही दोघे म्हणलं पैदल निघतो, तिकडं दूर राहते देवी, लई दूर आहे, तिकडे जातो म्हणलं पैदल तर टाईम लागते। आमच्या गाडीत पेट्रोल नाही, गाडीत तर पहिलेच पेट्रोल नाही, भीक मागे येऊन दोघं। तर आजचा ब्लॉग म्हणलं आम्ही इथंच समाप्त करू। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।